Hello dear students, welcome to Matrix Science Academy. आपण 11th स्टँडर्ड IT पहिलं चॅप्टर बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत आणि हा आपला लास्ट व्हिडिओ असणार आहे आणि आपलं पहिलं चॅप्टर हे आपण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे लास्ट व्हिडिओजमध्ये. आय होप सो तुम्ही प्रत्येक व्हिडिओज बघता बघता ते तुम्ही नोट्स पण कंप्लीट करताय. नोट्स कंप्लीट असेल, फुल फॉर्म्स व्यवस्थित असेल तर तुम्ही एक चांगलं किंवा आउट ऑफ मार्क्स पण तुम्ही एक्झाममध्ये स्कोर करू शकता. ठीक आहे, फक्त नोट्स व्यवस्थित मेंटेन करा आणि जे मी सांगतो इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही सेपरेटली नोट करून ठेवा. ठीक आहे, चलो सो वी स्टार्ट द पार्ट 3. जसं पार्ट 1 मध्ये फक्त इंट्रो होता, ब्लॉक डायग्राम होता. पार्ट 2 मध्ये आपण पार्ट 1 मध्येच हार्डवेअर सॉफ्टवेअर डिस्कस झाला होता, पण पार्ट 2 मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टम बद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं आणि पार्ट 3 मध्ये आपण फक्त कम्प्युटर नेटवर्किंग बद्दल डिस्कस करणार आहोत. तर काय आहे कम्प्युटर नेटवर्किंग, कम्प्युटर नेटवर्क काय असतं, त्याचे टाइप्स काय आहेत, नेटवर्किंगचे कॉन्फिगरेशन्स काय काय असतात. काही मुलांना नेटवर्किंग हे थोडं डिफिकल्ट जातो, पण ॲक्च्युअलमध्ये नेटवर्किंग खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्हाला सांगतो बघा काय आहे. सो विल स्टार्ट विथ द कम्प्युटर नेटवर्क. सो आपला चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे हे. मग त्याच्यानंतर आपल्याला फक्त थेरी डिस्कस करायचं. ठीक आहे, जसं करिअर्स इन IT काय आहे, रिसेंट ट्रेंड्स इन IT काय आहे, मग आपलं चॅप्टर कंप्लीट होतं. ठीक आहे, आपल्याला आता डिस्कस करायचं आहे कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे, कम्प्युटर नेटवर्क. आधी नेटवर्क काय असतो ते आपण समजून घेऊ. ठीक आहे, नेटवर्क फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे कम्प्युटर आहे. ठीक आहे, दिस इज वन कम्प्युटर अँड आय हॅव अनदर कम्प्युटर. ठीक आहे, आता समजा मला हे कम्प्युटर नंबर 1 आहे आणि हे कम्प्युटर नंबर 2 आहे. मला एका कम्प्युटरमधनं दुसऱ्या कम्प्युटरकडे, हे बघा, एका कम्प्युटरमधनं दुसऱ्या कम्प्युटरला एखादा फाईल शेअर करायचं आहे. तर समजा त्यांच्यामध्ये नेटवर्क नाही आहे, त्यांच्यामध्ये नेटवर्क नाही आहे, तर मी फाईल शेअर करू शकतो का? इथून इथं फाईल शेअर करू शकतो का? नाही. नेटवर्क नसेल तर आपण एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला फाईल शेअर पण करू शकत नाही, रिसीव्ह पण करू शकत नाही. तर मी आता काय केलं, या दोन्ही कम्प्युटर्सच्या मध्ये ना नेटवर्क एस्टॅब्लिश केलं. आणि नेटवर्क म्हणजे काय असतो? तुमचा इंटरनेट. ठीक आहे, नेटवर्क म्हणजे काय आहे? तुमचा इंटरनेट. आता दोन्ही कम्प्युटरच्या मध्ये मी एस्टॅब्लिश केलं इंटरनेट. आता मी एका कम्प्युटरमधनं दुसऱ्या कम्प्युटरला डेटा, इन्फॉर्मेशन किंवा एखादा फाईल सेंड पण करू शकतो आणि तिकडून रिसीव्ह पण करू शकतो. ठीक आहे, सो आपण ज्यावेळेस नेटवर्कला कनेक्टेड असतो तर आपण या जगामध्ये कोणताही कम्प्युटर असेल त्या कम्प्युटरला आपण डेटा सेंड पण करू शकतो आणि त्या कम्प्युटरकडून डेटा रिसीव्ह पण करू शकतो. फक्त आपल्याला त्याचा IP ॲड्रेस माहिती पाहिजे. म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस माहिती असेल तर आपण कोणत्याही कम्प्युटरला डेटा सेंड करू शकतो किंवा कोणत्याही कम्प्युटरचा डेटा रिसीव्ह पण करू शकतो. ठीक आहे, तर यालाच आपण म्हणतो नेटवर्क. समजलं का नेटवर्क काय आहे? सो नेटवर्क इज यूज्ड to send or receive the data or information from one computer to the another computer. So हे बघा, सिम्पलचं एक्झाम्पल आहे. जसं की तुमचा मोबाईल फोन आहे, बरोबर. मोबाईल फोन सगळे मोबाईल फोन वापरता, बरोबर. आता समजा तुमचा मोबाईल फोनचा तुम्ही नेट ऑफ केलं आणि तुम्ही तुमचा मोबाईल फोनचा नेट ऑफ करून तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवलं व्हॉट्सअपवरती, तो मेसेज जातो का? नाही जाणार. का बरं? कारण तुम्ही नेटवर्कला कनेक्टेड नाही आहे. आता तुम्ही तेच काय केलं, तुम्ही वरतून तुमचा डेटा ऑन केला. डेटा ऑन केल्यानंतर तुम्ही एखाद्या पर्सनला मेसेज पाठवताय, मग ते मेसेज लगेच जाणार. तुम्ही ज्या पर्सनला मेसेज पाठवताय त्या पर्सनला तो मेसेज जाणार. कसं काय गेला मेसेज? कारण तुम्ही आता तुमच्या मोबाईल फोनला कनेक्ट केले नेटवर्कला, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला कनेक्ट केले इंटरनेटसोबत. सो इंटरनेटसोबत तुम्ही एकदा कनेक्ट झाला तर तुम्ही कोणत्याही डिव्हाइसला त्याचा ॲड्रेस असेल तर तुम्ही डेटा सेंड करू शकता किंवा रिसीव्ह करू शकता. समजलं? अँड व्हॉट इज कम्प्युटर नेटवर्क? व्हेन अ ग्रुप ऑफ कम्प्युटर्स आर इंटरकनेक्टेड in a network together is called as computer network. ज्यावेळेस एक ग्रुप ऑफ कम्प्युटर्स कनेक्टेड असतात आपसात तर त्यालाच आपण म्हणतो कम्प्युटर नेटवर्क. समजलं का कम्प्युटर नेटवर्क काय आहे? आता कम्प्युटर नेटवर्कचे टाइप्स हे खूप इम्पॉर्टंट आहे, बरं का. देर आर 3 टाइप्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. 3 टाइप्स असतात कम्प्युटर नेटवर्कचे. असं तुम्ही चार्ट वगैरे ड्रॉ करू शकतो नोट्समध्ये. काय ते 3 टाइप्स आपण डिस्कस करू. सगळ्यात पहिल्या टाईपला आपण म्हणतो लॅन, दुसऱ्या टाईपला आपण म्हणतो मॅन आणि तिसऱ्या टाईपला आपण म्हणतो वॅन. असे आपल्याकडे 3 टाईपचे नेटवर्क असतात. याचे फुल फॉर्म्स एक्झाममध्ये विचारतात, बरं का. लॅनचा फुल फॉर्म असतो लोकल एरिया नेटवर्क. याचा फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात. मॅनचा फुल फॉर्म असतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि तिसरा असतो वॅनचा फुल फॉर्म असतो वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे की कोणतं नेटवर्क कधी यूज करायचं, बरं का. कोणतं नेटवर्क कधी यूज करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुमचं कम्प्युटर नेटवर्कचे टाइप्स क्लिअर
समजतं का सगळ्यांना? एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा सेंड करायचा असेल किंवा रिसीव्ह करायचा असेल तर त्या दोन्ही कम्प्युटरच्या मध्ये काय पाहिजे? नेटवर्क पाहिजे. आता नेटवर्क एस्टॅब्लिश कसं करायचं बरं? नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याकडे 3 टाईप्स असतात. एकाला आपण म्हणतो लॅन, एकाला आपण म्हणतो मॅन आणि एकाला आपण म्हणतो वॅन. ठीक आहे. तर मी तुम्हाला बघा लिहून देतो याचे पॉईंट्स, पण इम्पॉर्टंट आहे बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. आता समजा दोन्ही कम्प्युटरच्या मध्ये डिस्टन्स जर समजा कमी असेल, लेस डिस्टन्स, दोन्ही कम्प्युटरच्या मध्ये समजा कमी डिस्टन्स असेल तर आपण लॅनचा वापर करतो. बघा म्हणजे एक कम्प्युटर इथं आहे तर मी तुमच्या कॉलेजमध्ये IT लॅब वगैरे बघितलं असेल, स्कूलमध्ये तुम्ही कम्प्युटर लॅब बघितलं असेल, बरोबर. तर एक कम्प्युटर इथं असतो तर दुसरा कम्प्युटर त्याच्या बाजूलाच असतो. एक कम्प्युटर समजा इथं असेल तर दुसरा कम्प्युटर त्याच्या बाजूला असतो, बरोबर. मग तिसरा कम्प्युटर त्याच्या बाजूला असतो. तर कम्प्युटर जर असा एकानंतर एक अरेंज असेल आणि यांचं डिस्टन्स समजा खूप कमी असेल तर आपण कोणता नेटवर्क वापरतो? लॅन. लॅन बेसिकली वायर्ड नेटवर्क असतो. तुम्ही तुमच्या लॅबमध्ये कम्प्युटरच्या मागे जर असं बघितलं ना, प्रत्येक कम्प्युटरच्या मागे ना असं ग्रे कलरचा वायर जातो. ठीक आहे. त्या ग्रे कलरचा वायरलाच आपण म्हणतो लॅन वायर. आणि तुमच्या घरी समजा वायफाय वगैरे असेल, वायफायच्या मागे पण एक ग्रे कलरचा वायर येतो, त्यालाच आपण म्हणतो लॅन पोर्ट. लॅन, दॅट इज कॉल्ड एज लॅन वायर. लॅनचा एक वायर असतो, ते लॅन वायर थ्रू आपल्याला इंटरनेट कनेक्शन भेटतो. ठीक आहे. म्हणजे छोटं नेटवर्क आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असेल तर आपण लॅन वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं डेटा स्पीड खूप हाय असतो. स्पीड या नेटवर्कमध्ये स्पीड कसं असतो? हाय स्पीड आपल्याला भेटतो. डेटा कॅन बी सेंड ऑर रिसीव्ड ॲट व्हेरी हाय स्पीड. डिस्टन्स कमी असेल तर वापरतो. वायर्ड असतो, स्पीड याचा हाय असतो. याचा कॉस्ट किती असतो? कॉस्ट आता याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च लागतो आपल्याला फक्त वायर आणि कनेक्टरचा, तर कॉस्ट एकदम लो असतो. लॅन नेटवर्कमध्ये कॉस्ट एकदम लो असतो. आणि याचा ॲप्लिकेशन कुठं होतो? स्कूल्स, ऑफिसेस. ठीक आहे. एका बिल्डिंगमध्ये ऑफिसेस, एका बिल्डिंग प्रिमायसेस. ठीक आहे. बिल्डिंग प्रिमायसेस म्हणजे एका पूर्ण बिल्डिंगला कॉमन नेटवर्क असतो, त्यालाच आपण म्हणतो लॅन नेटवर्क. जसं तुमच्याकडे वायफाय असेल, एखाद्याच्या घरी वायफाय असेल तर त्याला माहिती आहे एका बिल्डिंगमध्ये एक लॅन पोर्ट असतो आणि तो लॅन पोर्ट सगळ्यांच्या घरी जातो आणि वरती एक अँटेना असतो, एक टावर असतो. ठीक आहे. तर त्यालाच आपण म्हणतो छोटंसं एक अँटेना असतो, जास्त मोठं नसतो. ते मोठे मोबाईल टावर असतात, छोटंसं एक टावर असतो, ते त्यालाच आपण म्हणतो लॅन. तर लॅन आपल्याला समजा छोट्या एरियामध्ये, कमी एरियामध्ये आपल्याला एक नेटवर्क पाहिजे असेल तर आपण वापरू शकतो लॅन. ठीक आहे. लॅन नेटवर्क हे वापरून आपण सगळ्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन देऊ शकतो. मग त्याच्यानंतर आपण येतो मॅनकडे. ठीक आहे. मॅन कधी वापरतो? व्हॅन द डिस्टन्स, आता डिस्टन्स इथं वाढतो, व्हॅन द डिस्टन्स बिकम मॉडरेट. ठीक आहे. मॉडरेट डिस्टन्स, आता डिस्टन्स काय झालं? मॉडरेट म्हणजे मीडियम. मॉडरेटचा अर्थ काय असतो? मीडियम. आता इथं तुम्हाला माहिती आहे का, हे वायर्ड पण असू शकतो आणि हे वायरलेस पण असू शकतो. त्याच्यानंतर इथं स्पीड पण मॉडरेट असतो. स्पीड पण मॉडरेट असतो. त्याचा कॉस्ट पण मॉडरेट असतो. स्पीड मॉडरेट झाला, कॉस्ट मॉडरेट झाला. आणि कुठे यूज होतो? TV केबल नेटवर्क. मोस्टली TV केबल नेटवर्कमध्ये. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन प्रोव्हायडर्स हे मोस्टली यूज करतात. आपला मोबाईल फोनचं टावर जे म्हणतो ना आपण जे आपला मोबाईल फोनचं टावर वगैरे यूज करतो ना, सो दिस टावर इज गोइंग टू कव्हर अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे एक सिटीला कव्हर करतो. बरं, सिटी. मेट्रो म्हणजे काय? एक सिटी. हे बघ, समजतं का तुम्हाला? मेट्रो म्हणजे सिटी. तर हा टावर काय करतो? हा टावर पूर्ण एका सिटीला रेंज देतो, बरोबर. सो दिस इज अ मॅन नेटवर्क. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ मॅन. समजते का? आधी TV केबल नेटवर्क होता, तर एकच वायर सगळ्यांच्या घरी जायचं आणि सगळ्यांना TV केबल भेटत होता आधी. दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ मॅन. म्हणजे हे पूर्ण एका सिटीमध्ये कॉमन नेटवर्क असतो. हे आता कधी कधी वायर्ड पण असतो आणि हे वायरलेस पण असू शकतो. ठीक आहे. वायर्ड म्हणजे तुम्हाला TV केबल नेटवर्कचं एक्झाम्पल दिलं आणि वायरलेस म्हणजे तुम्हाला टेलिकम्युनिकेशनचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येतो वॅनकडे. वॅन कधी यूज करतो? व्हेन द डिस्टन्स इज लार्ज डिस्टन्स. म्हणजे बघू शकता, लार्ज डिस्टन्स म्हणजे एक कम्प्युटर, माझा हा कम्प्युटर आहे समजा पुण्यामध्ये आणि दुसरा कम्प्युटर आहे माझ्या समजा दिल्लीमध्ये. आता हे पॉसिबल आहे का रे? पुणेपासून दिल्लीपर्यंत वायर टाकणं हे इफेक्टिव्ह नाही आहे बरं का. हे इफेक्टिव्ह नाही, खूप जास्त कॉस्टिंग होईल आणि काही पॉईंटच नाही त्या नेटवर्कमध्ये. ठीक आहे. तसं नेटवर्क एस्टॅब्लिश करून काही फायदा पण नाही. ठीक आहे. असं लॉंग डिस्टन्स ज्यावेळेस असतो ना, तर आपण वापरतो कोणतं नेटवर्क? वॅन. ठीक आहे. लॉंग डिस्टन्समध्ये काय असतो? आपण वापरतो वॅन. ठीक आहे. आता हे एवढं मोठं नेटवर्क आहे. मोठं नेटवर्क म्हणजे कम्प्लिटली काय असेल? कम्प्लिटली वायरलेस असेल. ठीक आहे. तर वायर्स नसतात. याचा कॉस्ट किती असेल? व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता एक्सपेन्सिव्ह कारण आपल्याला येताना सॅटेलाइट वगैरे लागतो. ठीक आहे. सॅटेलाइट लिंक वगैरे लागतो. ठीक आहे. कॉस्टिंग खूप जास्त जातो आणि इट इज यूज फॉर सॅटेलाइट लिंक. ठीक आहे. मोस्टली इट इज यूज फॉर द सॅटेलाइट लिंक अँड ऑल. ठीक आहे. तर आपण वॅन म्हणतो. ठीक आहे.
आपण लाईक एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीला मेसेज ट्रान्सफर करू शकतो, ठीक आहे, बाय युझिंग वॅन. सो असे आपल्याकडे 3 टाईपचे नेटवर्क आहेत. ठीक आहे, तुमचा मोबाईल फोन कसं काम करतो ते तुम्हाला मी इन शॉर्ट एक्सप्लेन करतो बघा. तुमचा मोबाईल फोन पण असंच काम करतो. काय समजा आपले हे वरती आपलं ॲटमॉस्फिअर आहे, तिकडं ना काही सॅटेलाइट्स असतात. ठीक आहे, याला आपण माहिती आहे जिओ सॅटेलाइट्स असतात, त्याच्यानंतर स्पेसचे सॅटेलाइट्स असतात. तसं कम्युनिकेशनचे पण वरती ॲटमॉस्फिअरच्या वरती सॅटेलाइट्स असतात. ठीक आहे, समजा हा एक पर्सन आहे, याला समजा कॉल लावायचा आहे, हा पुण्यामध्ये आहे, आणि अजून एक पर्सन आहे, समजा हा पर्सन दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, आणि ही इज इन पुणे. नाव याच्याकडे पण मोबाईल फोन आहे आणि याच्याकडे पण मोबाईल फोन आहे. ठीक आहे, आता हा या मोबाईल फोनवरती नंबर डायल करतो, बरोबर, नंबर डायल करतो. नंबर डायल केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, जवळपासचा मोबाईल टावरला सिग्नल जातो. म्हणजे यामध्ये जो व्यक्ती आहे ना त्याच्या जवळपासच्या मोबाईल टावरला तो सिग्नल जातो, आणि जवळपासच्या सिग्नलकडनं मग ते डायरेक्ट सरळ सॅटेलाईटकडे जातो. आणि मग सॅटेलाईट ते नंबरला रीड करतो, आणि सॅटेलाईटला समजून जातं की बाबा हे आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे. तर हा पर्सन जिथं असेल ना त्याच्या पण आसपासला काहीतरी टावर असेल ना, याच्या पण आसपासला टावर असेल, मग इथून सिग्नल डायरेक्ट या टावरला जातो, आणि या टावरनं याला फोन वाजतो. समजते का, असं कम्युनिकेशन होतो. म्हणजे खूप मोठं डिस्टन्स आहे इथं, आणि हे वायरलेसच असतो. ठीक आहे, खूप मोठं डिस्टन्स आहे, म्हणून आपण याला म्हणतो वॅन, वाईड एरिया नेटवर्क. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे, तो आपल्याकडे नेटवर्कचे 3 टाईप असतात, लॅन, मॅन अँड वॅन. ठीक आहे, तर लॅनचा फुल फॉर्म असतो लोकल एरिया नेटवर्क, मॅनचा फुल फॉर्म असतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, आणि वॅनचा फुल फॉर्म असतो वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे, दिली बघा. आपल्याशी 3 टाईपचे नेटवर्क असतात. 3 टाईपचे नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. आता एक्झाममध्ये क्वेश्चन कसं विचारतात माहिती आहे का, वेन द डिस्टन्स, एक्झाममध्ये असं क्वेश्चन विचारतात, वेन द डिस्टन्स बिटवीन 2 कम्प्युटर्स इज डॅश टाइप ऑफ नेटवर्क इज यूज्ड. आन्सर इज लॅन. The distance between computers, when the distance between the 2 computers is very large, dash type of network is used. Answer is WAN. Dash network is very cost effective. ते जास्त कॉस्ट कोण असतो, जास्त महाग कोण असतो, WAN. Dash network is very cheap. Answer is LAN. ठीक आहे, dash network is 100% wireless. That is WAN. Dash network is used in schools, offices and buildings. That is LAN. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना, लॅन, मॅन, वॅन. ठीक आहे, आता तुम्ही जर नेटवर्क बघितलं तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण हे दिलेले बघा, लॅन, मॅन, वॅन. ठीक आहे, लॅन मोस्टली प्रायव्हेटली ओन्ड असतात. लॅनचा सेटअप वगैरे इझी असतो, डेटा ट्रान्सफर रेट वगैरे खूप जास्त असतो. तसं मॅन म्हणजे आपण एका पर्टिक्युलर सिटीमध्ये वापरू शकतो मॅन. ठीक आहे, लॅनपेक्षा हा नेटवर्क छोटा असतो. लॅनपेक्षा हा नेटवर्क मोठा असतो, आणि वॅनपेक्षा हा नेटवर्क छोटा असतो, म्हणून आपण याला मॉडरेट म्हणतो. मॉडरेट का म्हणतो बरं, कारण हे दोघांच्या मध्ये येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे असतो वॅन, सगळ्यात मोठा नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क. सो वाईड एरिया नेटवर्कमध्ये लाईक आपण सांगू शकतो सॅटेलाईट लिंक वगैरे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, दिस इज वॅन. समजलं का सगळ्यांना. ठीक आहे, सो असे 3 टाईपचे नेटवर्क असतात, बाकीचं तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, आता आपण येऊ नेटवर्क कॉन्फिगरेशनवरती. हे पण तुम्हाला व्हाईट बोर्डवरती जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकतो मी. आपण आता येतोय नेटवर्क कॉन्फिगरेशनवरती. ठीक आहे, so we will now discuss network configuration. नेटवर्क कॉन्फिगरेशनचा अर्थ काय असतो माहिती आहे का, अरेंजमेंट ऑफ द कम्प्युटर्स. आपण कम्प्युटरला कसं अरेंज करतो त्यालाच आपण म्हणतो कॉन्फिगरेशन. ठीक आहे, नेटवर्क कॉन्फिगरेशन इज नथिंग बट द अरेंजमेंट ऑफ द कम्प्युटर्स. आपण कम्प्युटर्सला ना 2 वेजमध्ये अरेंज करू शकतो बरं का. आपण कोणत्याही कम्प्युटरला ना 2 वेजमध्ये अरेंज करू शकतो. एकाला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क, अरेंजमेंटला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क, आणि एकाला आपण म्हणतो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. किंवा क्लायंट सर्व्हर नेटवर्क सांगितलं तरी चालेल. म्हणजे आपण कम्प्युटरला 2 वेजमध्ये अरेंज करू शकतो. ठीक आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तुम्ही नेटवर्क कसं बसवणार किंवा कसं अरेंज करणार. पहिलं ऑप्शन आहे पीअर टू पीअर. हे बघा, पीअर टू पीअरमध्ये काय होतं माहिती आहे का, जसं की हा एक कम्प्युटर आहे, हा कम्प्युटर दुसरा कम्प्युटरसोबत कनेक्टेड असेल, हा कम्प्युटर दुसरा कम्प्युटरसोबत कनेक्टेड असेल, हा कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरसोबत कनेक्टेड असेल, आणि हा कम्प्युटर अजून एक कम्प्युटरला कनेक्टेड असेल. असे भरपूर कम्प्युटर आपसात कनेक्टेड असतात, आणि हे सगळे कम्प्युटर्स
कॉमनली एक CPU वापरू शकतात किंवा हे कम्प्युटर्स म्हणजे एका नेटवर्कमध्येच आहे, हे सगळे ना एका कॉमन नेटवर्कमध्ये, ठीक आहे, हे सगळे कम्प्युटर्स एका कॉमन नेटवर्कमध्ये आहेत. आता काय यांना नावं देऊ आपण, कम्प्युटर ए, कम्प्युटर बी, कम्प्युटर सी, कम्प्युटर डी आणि कम्प्युटर ई. आता समजा कम्प्युटर एला सीच्या कम्प्युटरमधनं काही डेटा ॲक्सेस करायचा आहे, तो डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो कुणाचा परमिशन शिवाय. समजतंय का तुम्हाला? आता समजा बीला ईचा एखादा डेटा पाहिजे किंवा शेअर करायचा किंवा रिसीव्ह करायचा आहे, तर बी कॅन ॲक्सेस द डेटा फ्रॉम ई, म्हणजे बी कम्प्युटर ई कम्प्युटरचा डेटा बिंदास ॲक्सेस करू शकतो कुणाचा, म्हणजे इथं जे व्यक्ती बसला आहे बी कम्प्युटरवरती, त्या कम्प्युटरचा डेटा बिंदास ॲक्सेस करू शकतो कुणाचा परमिशन शिवाय. तो डेटा मॉडिफाय पण करू शकतो, ते डेटा अपग्रेड पण करू शकतो आणि तो डेटा डिलीट पण करू शकतो. ठीक आहे, हे टाईपचे नेटवर्क कोण वापरतात? इथं देर इज नो डेटा प्रायव्हसी. इथं डेटा प्रायव्हसी हे आहे का? बिलकुल नाही आहे. डेटा प्रायव्हसी बिलकुल नाही. कोण पण येते कोणाचाही डेटा बघून जाऊ शकतो. ठीक आहे, हे टाईपचे नेटवर्क कोण यूज करतात ना. ठीक आहे, मोठे मोठे IT कंपनीज मध्ये वगैरे ना हाच नेटवर्क यूज करतात, पीअर टू पीअर नेटवर्क. ठीक, व्हॉट हॅपन्स ना, इन बिग कंपनीज देअर इज टीम अँड दे हॅव टू वर्क इन अ टीम. तर समजा एखादा सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 10 लोक कोडिंग करतात, 10 लोक डिझायनिंग करतात, 10 लोक UI बनवतात, युजर इंटरफेस बनवतात, मग त्याच्यामध्ये 10 लोक मार्केटिंग करतात, 10 लोक सेल्स करतात, 10 लोक HR मध्ये असतात. असं मोठी टीम असते रे. एक छोटंसं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पण एक मोठी टीम असते. आता समजा सगळे एकाच कंपनीसाठी काम करतात. आता इथं पीअर टू पीअर नेटवर्क कधी कामात पिक्चरमध्ये येतो माहिती आहे का? ज्यावेळेस सगळे एका कंपनीसाठी काम करतात त्यावेळेस आपण असा नेटवर्क यूज करू शकतो. ठीक आहे, आता समजा तुम्ही म्हणताल ए ने सीचा डेटा, ठीक आहे, ए कम्प्युटर ए वरती जो व्यक्ती बसलाय त्याने सीचा डेटा डिलीट केला तर काय? डिलीट करू शकतो, पण डिलीट केलं तर अल्टिमेटली इथं याचा पण लॉस आहे ना, कारण एव्हरीबडी इज इन अ टीम. सो ए इज गोइंग टू डिलीट द रेट ऑफ सी, अगेन डायरेक्टली और इनडायरेक्टली एचं पण लॉस येत होतं, बरोबर. तर असं शक्यतो पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये कोण कोणाचा डेटा डिलीट करत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे आपण एका टीममध्ये काम करतोय आणि सगळ्यांचं काम पॅरलली झालं पाहिजे. ठीक आहे, सो मोस्टली IT कंपनीजमध्ये वगैरे पीअर टू पीअर नेटवर्क यूज करतात. हे तर सगळे कम्प्युटर्स, सगळ्या कम्प्युटरला टर्म केला जातो पियर्स. ते कम्प्युटरला आपण म्हणतो पियर्स आणि याला नेटवर्कला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क. समजलं का पीअर टू पीअर नेटवर्क आहे? त्यानंतर आपल्याकडे असतो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता पीअर टू पीअर नेटवर्कचा एकदम उलटा आहे. ठीक आहे, क्लायंट सर्व्हरमध्ये काय असतो माहिती आहे का? एक कम्प्युटर असतो जो मेन असतो, त्याला आपण म्हणतो सर्व्हर. हा ना मेन असतो बरं का सर्व्हर. सर्व्हरच्या खाली भरपूर क्लायंट्स असतात. तर सर्व्हर एकच असू शकतो, 2 सर्व्हर कधी नसतात. आणि एका सर्व्हरच्या खाली तिथं भरपूर क्लायंट्स असू शकतात. आता ॲट द एंड आहे सगळे मशीनच, आहे सगळे कम्प्युटरच. समजते का? क्लायंट पण कम्प्युटरच आहे आणि सर्व्हर पण कम्प्युटरच आहे. सर्व्हरचा इथं रोल काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हर? ठीक आहे, सर्व्हर काय रोल प्ले करतं बरं इथं सांगा बरं का? आता समजा इथं पण कम्प्युटरला नाव देऊ ABCD. आता कम्प्युटर ए वरती जो व्यक्ती बसलाय त्याला कम्प्युटर सी कडे काही डेटा शेअर करायचे. तो आता डायरेक्टली शेअर करू शकतो का किंवा रिसीव्ह करू शकतो का? नाही, त्याला आधी परमिशन घ्यावं लागेल सर्व्हरकडनं. समजा सर्व्हरकडनं परमिशन घेतलं, सर्व्हर म्हणजे सर्व्हरकडं परमिशन जाणार, सर्व्हर मग सीला मेसेज पाठवणार की द कम्प्युटर ए वॉन्ट्स टू ऍक्सेस युअर डेटा. डू यू वॉन्ट टू ॲग्री टू शेअर द डेटा? If computer C is going to say yes, then the data will be shared, and if computer C is going to no, computer C ने सांगितलं no, then the data will not be shared. So here there is data privacy. हे तर काय आहे? बेसिकली डेटा प्रायव्हसी आहे. So data privacy can be there in client server architecture because here there is a server. So without the permission of server, we cannot send or we cannot receive the data. समजतं का सगळ्यांना? आणि सर्व्हर नेहमी एकच असतो बरं का, सर्व्हर नेहमी एकच असतो आणि बाकी सगळे तुमचे क्लायंट्स असतात. तुम्ही तुमच्या IT लॅबमध्ये वगैरे गेले ना तर तुम्हाला हाच कॉन्फिगरेशन भेटेल, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. एक कम्प्युटर तुमचा सर्व्हर असतो. तुम्ही बघितलं ना, जोपर्यंत तुमचा टीचर तो सर्व्हर ऑन करत नाही, हे बघा ऑन तर सगळे होतात. ऑन तर आता मी जसं लॅबमध्ये गेलो तर आय कॅन ऑन ऑल दिस PC, हा PC, हा PC, हा PC, हा PC, हा PC. आता सर्व्हर बंद आहे, बाकी सगळे PC ऑन आहेत. तुम्हाला माहिती आहे का? तर डेटा सेंड किंवा रिसीव्ह करू शकत नाही कारण ते नेटवर्कमध्ये नाही आहे. आणि समजा सर्व्हरच ऑफ असेल तर यांना इंटरनेट कनेक्शन पण भेटणार नाही, ज्यांच्याकडे नेटवर्कच नसेल इन शॉर्ट. ठीक आहे, आता मी सर्व्हरला ऑन केलं, तर नाव द कम्प्युटर्स कॅन सेंड ऑर रिसीव्ह द डेटा विथ द परमिशन ऑफ द सर्व्हर. तर सर्व्हरच्या परमिशन घेऊन आपण डेटा सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो. या टाईपच्या आर्किटेक्चरला, ज्या आर्किटेक्चरमध्ये डेटा प्रायव्हसी मेंटेन होतो त्या टाईपच्या आर्किटेक्चरला आपण म्हणतो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आय होप सो तुम्हाला नेटवर्क कॉन्फिगरेशन हे काय आहे हे एकदम तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, बरोबर. आपल्याकडे नेटवर्क कॉन्फिगरेशन 2 असतात, पीअर टू पीअर आणि क्लायंट सर्व्हर.
पीअर टू पीअरमध्ये काय, आपण एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो, कोणाचाही परमिशनची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि क्लायंट सर्व्हरमध्ये काय आहे, एकच सर्व्हर असतो आणि एका सर्व्हरच्या अंडर आपल्याकडे भरपूर क्लायंट्स भेटतात. सो आपण एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो, बट वी हॅव टू टेक द परमिशन ऑफ सर्व्हर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. हे तुम्ही बघू शकता येतात, हेच डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली. ठीक आहे. पीअर टू पीअरमध्ये बघा, ऑल द कम्प्युटर्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. सगळे कम्प्युटर्स आपसात कनेक्टेड आहेत. सो बिंदास पाठवू शकतात ते डेटा, हे असं असं सगळीकडे कनेक्टेड आहे. ठीक आहे. क्लायंट सर्व्हरमध्ये सगळे कनेक्टेड आहेत, पण कोणाला कनेक्टेड आहे, सगळ्यांच्या मध्ये मी लावलं सर्व्हर. सगळ्यांच्या मध्ये मी काय लावलं, सर्व्हर. तर सर्व्हरच्या परमिशन शिवाय इथं डेटा कोणालाही ट्रान्सफर किंवा रिसीव्ह होणार नाही. हा म्हणजे आपण समजा हा कम्प्युटर ए आहे आणि हा कम्प्युटर सी आहे, आपण या कम्प्युटरपासून या कम्प्युटरला डेटा सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो, पण परमिशन घ्यावं लागेल सर्व्हरचा. ठीक आहे. मोस्टली तुमच्या IT लॅबमध्ये हा क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे. सगळं झालं तर आपण आता नेक्स्ट टॉपिकवरती येऊ. आपलं नेक्स्ट टॉपिक आहे इंटरनेट. आता इंटरनेट काय आहे हे तुम्हाला मी एकदम व्हाईट बोर्डवरती आधी एक्सप्लेन करतो, एकदम सिम्पल फॉर्ममध्ये. इंटरनेट हे कधी स्टार्ट झाला माहिती आहे का, हे सगळं तुम्हाला हिस्ट्री दिली बरोबर. आता इंटरनेट काय आहे, इंटरनेट आजच्या डेटमध्ये इंटरनेट इज द हायवे ऑफ इन्फॉर्मेशन, हे तर दिले पण आहे बघा. इंटरनेट जे आहे ना, इंटरनेट इज द हायवे ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो इंटरनेट इज द हायवे ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन खूप जास्त कलेक्ट करू शकता विथ हेल्प ऑफ द इंटरनेट. ठीक आहे. आणि आजच्या डेटमध्ये दिस इज अ इन्फॉर्मेशन एरा. इन दिस इन्फॉर्मेशन एरा वी रिक्वायर इंटरनेट टू, म्हणजे इंटरनेट हा किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे, पण इंटरनेट आला कसं काय, इंटरनेट स्टार्ट कधी झाला होता, कुणी स्टार्ट केला होता इंटरनेट, हे सगळं हिस्ट्री आहे थोडं. आता बघा इथं खूप मोठा पॅराग्राफ दिले, हे सगळं मोठं पॅराग्राफ काय आहे मी तुम्हाला 1-2 मिनिटात समजवतो. इंटरनेटचा हिस्ट्री आपण डिस्कस करू. इंटरनेट जे आहे ना, दिस वॉज स्टार्टेड, इंटरनेट वॉज स्टार्टेड इन द इयर 1960. ठीक आहे. 1960 मध्ये ना एक कंपनी होती ARPANET. याचा फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ठीक आहे. ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. आता हे जे होते ना, हे लाईक एक ऑर्गनायझेशन होता आणि 1960 दॅट टाइम वॉज अ टाइम ऑफ वर्ल्ड वॉर. ॲट दॅट टाइम US डिफेन्स वॉन्टेड टू मेक देअर कम्युनिकेशन बिटवीन द सोल्जर स्ट्रॉंग. तर त्यावेळेस सगळ्यात आधी इंटरनेटचा वापर केला गेला होता. ठीक आहे. त्यावेळेस इंटरनेट म्हणजे असं मॉडर्न इंटरनेट नव्हता, खूप बेसिक इंटरनेट होता, जिथं आपण फक्त डेटा सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो. ठीक आहे. मग 1970मध्ये आला TCP/IP. आता हे TCP/IP काय आहे हे तुम्ही 2 मिनिटात तुम्हाला सांगेल ज्यावेळेस आपण प्रोटोकॉल डिस्कस करू. TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. ठीक आहे. म्हणजे मोठं इन्फॉर्मेशन आपण छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये सेंड करू शकतो, त्यालाच आपण म्हणतो TCP/IP. If you have a big information, that big information can be sent on the internet by making it into small packets. That big information can be broken down into small packets and that packets can be sent one by one. That is TCP/IP. असं TCP/IPचा यूज करून आपण मोठं फाईल आपण इंटरनेटवरती शेअर करू शकतो तसं. ठीक आहे. 1960, 1970, मग त्याच्यानंतर आपण येतो 1990मध्ये. ठीक आहे. 1990 मध्ये आपलं WWW वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे वेबसाईट्स हे कधीपासून स्टार्ट झाले, 1990 पासून वेबसाईट्स हे बनायला स्टार्ट झालेत. आणि तुम्हाला माहिती आहे आज 2024मध्ये किती जास्त वेबसाईट्स आपण यूज करतो बरोबर. एव्हरीवेअर देर आर मिलियन्स अँड अनकाउंटेबल वेबसाईट्स अवेलेबल ऑन द इंटरनेट. हे ग्राफ नेहमी वर जात राहणार, कधी याचा ग्राफ पडणार नाही. ठीक आहे. तर 1990 पासून आपला WWWचा स्टार्ट झाला होता. तुम्हाला माहिती आहे आजच्या डेटपर्यंत इंटरनेटचं एव्होल्युशन किती जास्त झालं आहे, किती जास्त इंटरनेटचं एव्होल्युशन झालं आहे. हेच सगळं तुम्हाला इथं पॅराग्राफ वाईज इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर WWW यांनी शोधलं बरं का, MCQ मध्ये विचारू शकतात. टिम बर्नर्स-ली, दिस वॉज द पर्सन फाउंड द WWW. ही वॉज अ कम्प्युटर सायंटिस्ट. ओके. जसं सायंटिस्ट असतात ना, त्याच्यामध्ये कम्प्युटर सायंटिस्ट पण असतात. आता आपण डिस्कस करू प्रोटोकॉल्स बद्दल. ठीक आहे. तर आपल्या इंटरनेटवरती त्यांना भरपूर प्रोटोकॉल्स पण असतात बरं. प्रोटोकॉल्स काय आहे, इंटरनेटवरती फॉलो होणारे रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्यालाच आपण म्हणतो प्रोटोकॉल्स. लक्षात राहू द्या. प्रोटोकॉलचा अर्थ असतो रूल्स. रूल्स अँड रेग्युलेशन्स. ठीक आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलोड ऑन इंटरनेट और रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑन इंटरनेट. इंटरनेटवरती जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याच आपण काय म्हणतो प्रोटोकॉल असं आपण सांगतो.
आपल्याकडे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय काय आहेत इंटरनेटवरती. हे बघा, आजच्या डेटमध्ये आपण इंटरनेट एवढं सेफ अँड सिक्युअर वापरतोय कारण इंटरनेटवरती भरपूर रूल्स आहेत. ठीक आहे, काय रूल्स आहेत आपण एक एक करून डिस्कस करूया. सगळ्यात पहिलं रूल आहे TCP/IP. याचा फुल फॉर्म मी जसं तुम्हाला सांगितलं, TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. सो TCP/IP हे प्रोटोकॉल काय असतो, इट ब्रेक्स डाऊन द मेसेज इन टू पॅकेट्स अँड सेंड देम इन टू द नेटवर्क. मोठा डेटा जे असतो त्याला आपण पॅकेट्समध्ये ब्रेक करू शकतो आणि आपण डेटाला इंटरनेटमध्ये सेंड करू शकतो. मग त्याच्यानंतर आपल्याकडे असतो DNS. DNS काय करतो माहिती आहे का, DNS तुमचं वेबसाईट नेम, तुमचा वेबसाईट ॲड्रेस आहे बघा, तुमचा वेबसाईट नेटवर्क ॲड्रेसला IP ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो आणि IP ॲड्रेसला नेटवर्क ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो. जसं की मी असं सांगितलं www.google.com. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. कम्प्युटरला हे काय कळणार नाही, कम्प्युटरला असं द्यावं लागेल 198.192.16.0.110 असं काहीतरी एक ॲड्रेस असतो, बरोबर. याला आपण म्हणतो IP ॲड्रेस. ठीक आहे, प्रत्येक डिव्हाइसचा IP ॲड्रेस वेगळा असतो. तर म्हणजे कम्प्युटरला हे नाही कळणार, हे जे आपल्याला कळतं कम्प्युटरला असा IP ॲड्रेस कळतो, पण आपण असा IP ॲड्रेस देऊ शकत नाही, बरोबर. चलो, तर हे आपण जे इनपुट देतो ॲड्रेस वेबसाईट, त्याला IP मध्ये कन्वर्ट कोण करतं बरं, त्याला IP मध्ये कन्वर्ट करायचं काम असतो DNSचा, डोमेन नेम सिस्टम. त्याच्यानंतर DHCP काय करतो, प्रत्येक कम्प्युटरला ऑटोमॅटिकली एक IP ॲड्रेस साइन करतो. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. जसं की आपल्या सगळ्यांकडे एक आपला वेगवेगळा ॲड्रेस असतो, तर इंटरनेटवरती ना प्रत्येक कम्प्युटरला एक स्वतःचा युनिक ॲड्रेस असतो. तर युनिक ॲड्रेस असाइन कोण करतं इंटरनेटवरती, DHCP. तर DHCP हा एक प्रोटोकॉल आहे. तुम्ही समजा इंटरनेटला कनेक्ट झाले, तुम्हाला एक युनिक IP ॲड्रेस भेटणार आणि ते IP ॲड्रेस दुसरा कुणाला नाही भेटणार. That IP address is only given for your device. So that is been given by whom? That is been given by the protocol called as DHCP. मग त्याच्यानंतर तो FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला फाईल ट्रान्सफर करायचं असेल तर आपण FTP वापरतो. HTTP काय आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे इंटरनेट बेस्ड प्रोटोकॉल आहे बेसिकली. वेबसाईट जर बघितलं ना असं असतो HTTP 2/ मग www पण असतो बरं .google.com. ठीक आहे, हे HTTP काय आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, जे वेबसाईट्स सर्व्हरमधनं फेच करून तुमच्या PCवरती आणण्याचं काम करतो. IMAP काय आहे तुम्हाला सांगतो. IMAP झालं, IMAP एक ईमेलचं प्रोटोकॉल आहे. IRC चॅट, रिले चॅट, इंटरनेटवरती आपण जे चॅट करतो जसं की तुमचं व्हॉट्सअप झालं. ठीक आहे, हे सगळं IRC प्रोटोकॉल फॉलो करतात. आपण एखादा पर्सनला मेसेज पाठवतो, तो मेसेज त्या पर्सनलाच जातो, असं रँडमली कोणाला जात नाही. का बरं, कारण आपल्यामध्ये आपल्या आणि इंटरनेटच्या मध्ये काय प्रोटोकॉल्स आहेत त्यालाच आपण म्हणतो IRC. POP3, SMTP, हे बघा 3 प्रोटोकॉल्स. त्याच्यावरती कोण होतं, हे बघा IMAP. त्याच्यानंतर POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3 आणि SMTP. हे तिन्ही जे आहेत ना, हे तिन्ही प्रोटोकॉल्स ना ईमेलचे आहेत बरं का. ईमेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मेल. सगळ्यांना माहिती ईमेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मेल. समजा मला एखादा इलेक्ट्रॉनिक मेल कोणाला पाठवायचा असेल किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक मेल रिसीव्ह करायचा असेल तर ईमेलमध्ये हे प्रोटोकॉल्स मला हेल्प करतात मेल सेंड किंवा रिसीव्ह करण्यासाठी. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना. तर हे फुल फॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. एक्झाममध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि कमीत कमी 25 मार्काचा पेपर असेल तर 4-5 मार्क तुम्हाला या फुल फॉर्म्समधूनच भेटून जाईल. ठीक आहे, सगळ्यांना फुल फॉर्म माहिती पाहिजे. ठीक आहे, पटकन रिवाइज करू. TCP/IP. TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. त्याच्यानंतर DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम. त्याच्यानंतर DHCP म्हणजे डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. त्याच्यानंतर आपल्याकडे काय होता, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. मग त्याच्यानंतर काय होतं, IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. IRC इंटरनेट रिले चॅट अँड SMTP दॅट इज सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे सगळे फुल फॉर्म्स तुम्हाला असं तोंडपाठ पाहिजे आणि तुम्हाला कधी विचारलं फुल फॉर्म्स तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे, कारण या चॅप्टरमध्ये फुल फॉर्म्स खूप जास्त विचारतात. ओके, चलो आता हे बघा, आपलं चॅप्टर ऑलमोस्ट आता संपलेलं आहे असं सांगू शकतो. हे जे आहेत ना, हे फक्त करिअर्स इन IT आहे आणि IT मधले रिसेंट ट्रेंड्सबद्दल आहे. ठीक आहे, तर याच्यावरती जास्त काही क्वेश्चन वगैरे येत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे IT मध्ये कोणते कोणते सर्व्हिसेस आहेत. यू कॅन सी जे काही कॉल सेंटर्स वगैरे रन होतात, दॅट इज बेस्ड ऑन IT. IT म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर नेटवर्क, त्याच कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो IT. इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, डेटा सेंटर्स, GIS आपण जे गुगल मॅप्स वगैरे म्हणतो ना, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर्स वगैरे असतात बरं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल वगैरे. ऑल आर द ERP पॅकेजेस. नॉलेज मॅनेजमेंट अँड अचिव्हिंग. तर हे सगळं करण्यासाठी
हे सगळं सर्व्हिस तुम्हाला घेण्यासाठी किंवा सगळं सर्व्हिस तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला लागतो काय काय लागतो IT शिवाय हे सगळं पॉसिबल नाही. जसं की तुम्ही Amazon वापरला असेल, Amazonमध्ये तुम्ही एखादा प्रोडक्ट ऑर्डर केला असेल, तुम्हाला काहीतरी डिफिकल्टी फेस झाला असेल, ठीक आहे, म्हणून Amazonचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असतो दिल्लीमध्ये आणि तुम्ही असता पुण्यामध्ये. तुम्ही इथून दिल्लीमध्ये कॉल करता आणि तुमचं क्वेरी सॉल्व्ह करून घेता. कसं काय? बिकॉज ऑफ द IT. तुमच्याकडे पण लॅपटॉप मोबाईल फोन आहे आणि त्यांच्याकडे पण लॅपटॉप मोबाईल फोन आहे. सो कम्युनिकेशन बघा किती इझी होतं विथ द हेल्प ऑफ द IT. समजते का सगळ्यांना? सो दीज आर द पॉप्युलर IT एनेबल्ड सर्व्हिसेस. नेक्स्ट, व्हॉट आर द करिअर्स इन IT. आता IT मध्ये काय काय करिअर्स ऑपॉर्च्युनिटी आहेत हे बघा. सगळ्यात पहिलं करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे? वेब डिझायनर अँड डेव्हलपर. तुम्हाला HTML कोडिंगमध्ये हे बघा, तुम्हाला HTML हे सगळं तुम्ही 12वीमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहात. 11वीमध्ये पण आहे HTML, PHP, जावास्क्रिप्ट हे सगळं तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही 11वी 12वीमध्ये तुम्हाला चांगलं नॉलेज असेल आणि ॲडव्हान्स्ड नॉलेज असेल कोडिंगचं, तर तुम्ही पुढे जाऊन वेब डिझायनर किंवा वेब डेव्हलपर बनू शकता. म्हणजे तुम्ही कंपनीसाठी वेबसाईट्स वगैरे बनवून देऊ शकता. हे तुम्ही ॲज अ करिअर चूज करू शकता IT मध्ये. म्हणजे हे सगळे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे बरं का. IT मध्ये हे सगळं फ्युचरमध्ये ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता तुम्ही. द पर्सन हू इज गोइंग टू क्रिएट अ सॉफ्टवेअर. पण सॉफ्टवेअरसाठी ना खूप जबरदस्त स्क्रिप्टिंग स्किल्स लागतात. स्क्रिप्टिंग स्किल्स म्हणजे काय? कोडिंगमध्ये तुम्हाला खूप जास्त मास्टर माइंड पाहिजेत. यू शुड बी अ व्हेरी स्ट्रॉंग मास्टर माइंड इन कोडिंग, दॅन ओनली वी कॅन बी अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. तुमचं करिअर काय? डेटाबेस मॅनेजर. डेटाबेस मॅनेजर म्हणजे जे डेटा मॅनेज करतात, ठीक आहे. आता मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये ना डेटा इन्फॉर्मेशन हे मॅनेज करण्यासाठी लोक असतात, डेटाबेस मॅनेजर. सो तुमचं चॅप्टर नंबर 2 आहे, तिथं आपण DBMS रीड करूच, ठीक आहे. DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही फ्युचरमध्ये डेटा मॅनेजर पण बनू शकता. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट यांचं काम फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं असतं, एज्युकेट करणं असतं, स्टाफला एज्युकेशन देणं, ठीक आहे. म्हणजे थ्रेट्स अवॉइड करणं. हे सेमिनार्स देतात, हे लेक्चर देतात इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट, ठीक आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट मोस्टली तुमचं डिव्हाइस, तुमचं अकाउंट हे सगळं सेफ अँड सिक्युअर कसं ठेवायचं याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतात. सो तुम्हाला जर जास्त चांगलं नॉलेज असेल सिक्युरिटीबाबत तर तुम्ही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट पण बनू शकता. प्रोफेशनल अकाउंटंट इफ यू आर गुड इन मॅथमॅटिक्स अँड ऑल, अँड इफ यू लाईक कम्प्युटर्स ऑल्सो, सो यू कॅन लर्न सम सॉफ्टवेअर्स लाईक टॅली अँड ऑल. सो यू कॅन बी अ प्रोफेशनल अकाउंटंट. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ IT. फायनान्शियल ॲडवायझर. आता तुम्हाला माहिती आहे हे ट्रेडिंग, स्टॉक मार्केट हे सगळं किती लाईक आजच्या डेटमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे किती इझी झालं आहे. पण आधीच्या टाईममध्ये द पीपल यूज टू लिटरली गो टू बॉम्बे अँड ऑल फॉर द स्टॉक मार्केट अँड ऑल. बट नावडेज विथ द फोन ओनली वी कॅन डू द ट्रेडिंग अँड ऑल. वाय? विथ द हेल्प ऑफ द मेनी ॲप्लिकेशन्स अँड ऑल. पण हे ॲडवाईस देणारे लोक असतात ना, त्यांना आपण म्हणतो फायनान्शियल ॲडवायझर. दोज आर गोइंग टू गिव्ह द ॲडवाइजमेंट इन इन्व्हेस्टिंग द मनी अँड ऑल अँड गाईड द पीपल अँड ऑल. पण इन्व्हेस्टिंग आणि गायडन्स मनी इन्व्हेस्ट करायचं गायडन्स देण्यासाठी तुम्हाला आधी जास्त नॉलेज पाहिजे याच्याबद्दल. नाहीतर तुम्ही एखाद्याला म्हणताल की दे रे बाबा 1-2 लाख रुपये, आणि तुम्ही त्याचं 1-2 लाख रुपये घेतले आणि इन्व्हेस्ट केले आणि नंतर कळालं की ते लॉसमध्ये गेले, मग फायनान्शियल ॲडवायझरचा कार्यक्रम चांगला होईल, ठीक आहे. तर खूप जास्त नॉलेज लागतं. बघता तुम्ही कोणत्याही IT मध्ये करिअर चूज करा, यू शुड हॅव अ मास्टर नॉलेज इन दॅट करिअर. सायबर ॲडवायझर तुम्ही राहू शकता. सायबर ॲडवायझर म्हणजे जे सायबर मोठे मोठे सेलिब्रिटीज त्यांच्याकडे सायबर ॲडवायझर ठेवतात, बरोबर. तर त्यांच्या अकाउंटमध्ये काय केलं पाहिजे, अकाउंटमध्ये काय नाही केलं पाहिजे, अकाउंट कसं सेफ करू शकतो आपण, ठीक आहे. ॲनिमेटरचं पण एक चांगलं स्कोप आहे. तुम्हाला काही सॉफ्टवेअर माहिती पाहिजे जसं की इंकस्केप, GIMP, अडोब फ्लॅश पण एक सॉफ्टवेअर आहे. असे भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत. जर तुम्हाला यांच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ॲनिमेटर पण बनू शकता, ठीक आहे. ॲनिमेटर बनण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतो बरं का. खूप जास्त डिमांडिंग करिअर पण आहे आजच्या डेटमध्ये, पण खूप जास्त पेशन्स पण लागतो, ठीक आहे. ते टॉम अँड जेरी कार्टून वगैरे बघता ना, दॅट ऑल इज मेड बाय द ॲनिमेटर्स. तुम्हाला माहिती आहे का, एक छोटं 20 मिनिटाचा तुम्ही जे क्लिप बघता टॉम अँड जेरी कार्टून जे काय, ठीक आहे, ते बनवायला कमीत कमी 2-3 वर्ष लागतो. हो, बनवायला कमीत कमी 2-3 वर्ष लागतं, कारण ते कॅरेक्टर्स आणणं, टॉमला आणणं, समजतं का तुम्हाला. हे खूप मोठं काम असतं रे, म्हणजे टॉमला आणणं, ठीक आहे. असं टॉम तर वाटत नाही. मग त्याच्यानंतर जेरीला आणणं. माझं ड्रॉइंग काय एवढं काय खास नाही, हे फिश झाला, ठीक आहे. हे असे एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायचं असं नाही बघा, आपलं ड्रॉइंग असं स्किल्स ठेवून तुम्ही ॲनिमेटर बनवू शकत नाही, ठीक आहे. तर बर्ड्स बनवणं हे तुम्हाला आलं पाहिजे नाही का, असं हे सगळं जमलं पाहिजे आणि लाईक तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे खूप, तरच तुम्ही ॲनिमेटर राहू शकता. नाही तर असं नाही की चला मी गेलो ॲनिमेशन बनवायला, एका तासात ॲनिमेशन कधीच पॉसिबल नाही, ठीक आहे. सो यू शुड हॅव अ लॉट ऑफ पेशन्स. माझ्याकडनं तर नाही होणार, ठीक आहे. ॲनिमेटरचं पण एक चांगलं स्कोप आहे. वी कॅन बी अ गेम डेव्हलपर.
इन फ्युचर, बट त्याला पण खूप जास्त कोडिंगचा स्किल लागतो बरं का. ऑडिओ व्हिडिओ एडिटरचं पण एक करिअरमध्ये करिअर ऑप्शन आहे. ठीक आहे. रिसेंट ट्रेंड्स आयटीमध्ये आता काय काय ट्रेंडिंगमध्ये बघा, ग्रीन कम्प्युटिंग. आता ग्रीन कम्प्युटिंग काय आहे तुम्हाला सांगतो. आधीच्या टाईममध्ये जे कम्प्युटर होतात ना त्याच्यामध्ये जे चिप्स होतात ना, चिप्स कम्प्युटरमध्ये जे ग्रीन कलरचे तुम्ही चिप्स बघितले ना आधीच्या टाईममध्ये कम्प्युटरच्या आतमध्ये ग्रीन कलरचे चिप्स होतात, दॅट वॉज अ सिलिकॉन चिप. ठीक आहे, सिलिकॉन चिप. तर ते सिलिकॉन चिपला आपण ना रिसायकल करू शकत नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही. दॅट इज अ ई वेस्ट. दॅट इज अ ई वेस्ट. आता ते ई वेस्ट काय करतो माहिती आहे का, ते नेचरसाठी चांगलं नाही आहे बरं का. हे नेचरसाठी चांगलं नाही आहे. ते नेचर त्याला जाळलं तर नेचरसाठी टॉक्सिक फ्युम्स देईल. आपण बरी केलं तर सॉईल पोल्युशन क्रिएट करेल. तर हा सिलिकॉन चिपमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होत होता. म्हणजे ई वेस्टचा खूप मोठा प्रॉब्लेम होत होता. आता जे कम्प्युटर्स आहेत, आता जे रिसेंट कम्प्युटर्स आहेत, आता सगळ्या कम्प्युटरमध्ये ग्रीन कम्प्युटिंग आहे. आता आपण जे चिप वापरतो ना, समजा ते चिप खराब जरी झालं तरी आपण त्याला रिसायकल करू शकतो. Now the materials which are used to make the chips inside the computers, inside the mobile phones, inside all the electronic gadgets. So we use the green computing concept. आपण ग्रीन कम्प्युटिंगचा कन्सेप्ट इथं वापरू शकतो. ठीक आहे. ग्रीन कम्प्युटिंगचा कन्सेप्ट वापरून आपण हे पॉसिबल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे IoT. IoT म्हणजे काय असतं. IoT म्हणजे आपल्याकडे असतो इंटरनेट ऑफ थिंग्स. एखादा थिंगला ज्यावेळेस इंटरनेट भेटतो, जसं की तुम्हाला माहिती आहे आजच्या डेटमध्ये व्हेकल्सला इंटरनेट आहे, फिजिकल डिव्हायसेसला इंटरनेट आहे. ठीक आहे. ACsला आजच्या डेटमध्ये इंटरनेट भेटतो. ठीक आहे. सो ज्या डिव्हायसेसला म्हणजे थिंग्सला ज्यावेळेस इंटरनेट भेटतो ना, एखादा थिंगला ज्यावेळेस इंटरनेट भेटतो, जसं की व्हेकल्स अँड ऑल. आय होप सो एव्हरीबडी माईट हर्ड अबाउट दिस. टेस्ला वगैरे तुम्हाला माहिती असेल बरोबर. तर हे सगळं कसंच पॉसिबल बिकॉज ऑफ इंटरनेट. हे पण IT मध्ये एक रिसेंट ट्रेंड आहे. IT आजच्या डेटमध्ये काय चालू आहे, सगळं IT खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आहे. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, तुम्ही आजच्या डेटमध्ये तुमचं सगळं डेटा, तुमचं सगळं इन्फॉर्मेशन हे तुम्ही क्लाउडवरती स्टोअर करू शकता. ठीक आहे. क्लाउड आजच्या डेटमध्ये कोणच पेन ड्राईव्ह, CD, DVD हे सगळं वापरत नाही. आजच्या डेटमध्ये आपण काय वापरतो, गुगल ड्राईव्ह सारखं स्टोरेज डिव्हाइसेस वापरतो. ठीक आहे. दिस गुगल ड्राईव्ह इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. राईट. तर त्याच्यानंतर आपण आपलं डेटा अॅनालिटिक्स पण आहे. ठीक आहे. म्हणजे डेटा अॅनालायसिस करणं, ते माहिती आहे आज तुम्ही मोस्टली क्रिकेट मॅचेस वगैरे बघता तर मध्ये तुम्हाला दिसतं ना ग्राफ वगैरे. सो ऑल दॅट थिंग्स कॅन बी डन बाय द डेटा अॅनालिटिक्स. AI सगळ्यांना AI तर माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स द मशीन्स और द कम्प्युटर्स हॅव बिकम सो स्मार्ट लाईक दे कॅन रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड लाईक द ह्युमन बिंग्स. आजच्या डेटमधले जे कम्प्युटर्स आहेत, आजच्या डेटमध्ये जे मोबाईल फोन्स आहेत, ऑल आर व्हेरी स्मार्ट बिकॉज ऑल ऑफ देम आर हॅव्हिंग द AI टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता माझ्याकडे पण मोबाईल फोन, याच्यामध्ये पण AI टेक्नॉलॉजी आहे. हॅव यू हर्ड अबाउट द गुगल असिस्टंट. आयफोन असेल तर आयफोन सिरी, Amazon असेल तर Amazon's Alexa. ठीक आहे. तो दीज ऑल आर द AI टूल्स. ChatGPT. सो दीज ऑल आर द AI टूल्स. तर हे पण आजच्या डेटमध्ये IT खूप जास्त ट्रेंडिंग आहे. तुम्ही हे नंतर हे वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मशीन लर्निंग. आजच्या डेटमध्ये एखादं मशीन आहे ना, त्या मशीनमध्ये असा अल्गोरिदम दिला जातो. आजच्या डेटमध्ये मशीनमध्ये असा अल्गोरिदम दिला जातो, समजा मशीनने एखादा मिस्टेक केलं ना, मशीन नेक्स्ट टाइम तरी मिस्टेक रिपीट नाही करणार. सो मशीन इज गोइंग टू लर्न फ्रॉम इट्स मिस्टेक अँड मशीन इज गोइंग टू इम्प्रोवाइज फ्रॉम इट्स मिस्टेक. दॅट इज कॉल्ड एज मशीन लर्निंग. ठीक आहे. तुम्ही ChatGPT वगैरे वापरलं असेल तर तुम्ही एखादा इन्फॉर्मेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला असं दोन ऑप्शन भेटतो. एक तर असा ऑप्शन भेटतो, हाऊ वॉज रेफर युअर आर्टिकल, किंवा असं असतो खाली वॉज दिस आर्टिकल हेल्पफुल, एक असं असतो आणि असं असतो बरोबर. जर तुम्ही असं थम्स अप करता ना, मग त्याचा अर्थ असा असतो की ChatGPTने तुम्हाला जे कंटेंट दिलं ना, तुम्ही जे सर्च केलंय त्याच्यासाठी तुम्हाला जे कंटेंट भेटलं ना, दॅट इज राईट. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला ChatGPTने जे कंटेंट दिलं ना, दॅट इज नॉट राईट. मग ChatGPT काय करतो, नेक्स्ट टाइम तो कंटेंट दुसऱ्या युजरला देणार नाही. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतात, त्याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस होतात आणि नवीन आणि चांगलं कंटेंट दुसऱ्या लोकांना दिला जातो. ठीक आहे. सो लाईक दिस मशीन्स, हे सगळं काही ह्युमन करत नाहीये. द मशीन्स आर सिटिंग अँड द मशीन्स आर लर्निंग बाय देअर ओन. आपण अल्गोरिदमच असं डिझाईन केलं की मशीन्स आर लर्निंग फ्रॉम द मिस्टेक्स. राईट. सो हे पण IT खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे. त्याच्यानंतर बिग डेटा, ब्लॉकचेन. बिग डेटा म्हणजे काय, आजच्या डेटमध्ये आपण खूप कॉम्प्लेक्स डेटाला पण एक सिम्पल डेटामध्ये क्लासिफाय करू शकतो बाय द कन्सेप्ट ऑफ बिग डेटा. आणि ब्लॉकचेन म्हणजे काय, मोठे डेटाला आपण छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये कन्वर्ट करून सेंड करू शकतो. आजच्या डेटमध्ये आपण 2 GB फाईल, 10 GB फाईल, 20 GB फाईल्स पण आपण शेअर करू शकतो बाय द कन्सेप्ट कॉल्ड एज ब्लॉकचेन. सो दीज ऑल आर द रिसेंट ट्रेंड्स विच आर टेकिंग प्लेस इन द IT.
सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड द चॅप्टर. तुम्ही एकदा हे समरी पण वाचून काढा. समरीमध्ये ऑलमोस्ट पूर्ण चॅप्टर इन शॉर्ट तुम्हाला कव्हर करून दिलेले. ओके, तर हिअर वी कम टू द एंड ऑफ द चॅप्टर नंबर 1. आपलं चॅप्टर नंबर 1 एकदम डिटेलमध्ये एकदम म्हणजे एकही पॉईंट मिस नाही झाले. प्रत्येक पॉईंट आपण कव्हर केलेले आणि प्रत्येक पॉईंटवरती आपले डिस्कशन झालेले बरं का. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स भेटून जाईल. काही डाऊट्स असेल तर मला तुम्ही तसं कळवू शकता. ठीक आहे, चलो बाय. मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ द अनदर चॅप्टर.